सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घराचे पत्र्याचे शेड उडून जड लोखंडी अँगल थेट डोक्यावर कोसळल्याने अवघ्या 12 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे। मृत मुलाचे नाव फरहान असलम कल्याणी असून तो 5वीत शिक्षण घेत होता। ही दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 4च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी फरहान आपल्या आईवडील आणि लहान बहिणीसोबत घरात बसला होता। दरम्यान 4:30 ते 4:45च्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आणि घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले। या शेडसोबत असलेले जड लोखंडी अँगल थेट घरात कोसळले आणि ते फरहानच्या डोक्यावर आदळले। घाव इतका जबर होता की फरहानचा जागीच मृत्यू झाला। घरातील इतर सदस्य मात्र थोडक्यात बचावले। डोळ्यादेखत आपल्या लेकराचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।